यावर्षीचं पहिलं ब्रह्मकमळ आमच्या झाडाला आलं बरं का. आणि बघून घ्या किती सुंदर आलं. ते रात्रीचंच उमलतं आणि मग सकाळी टिफिनची तर घाई असतेच. रोज रोज टिफिनला काय करायचं हे टेन्शन तुम्हाला पण असतं आणि मला पण असतं. काही सांगण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. मग जे मनाला येईल ते बनवायचं. आता बघा इथं बटाट्याचा पराठा करते मी. आणि मुलांना विचारलं ना तर त्यामध्ये तिसरं काम वाढतं. ते लोक सांगतात हे बनव ते बनव, त्यापेक्षा आपल्या मनाने बनवले ना कधी पण चांगलं. म्हणून पटकन बटाटे शिजवायला टाकले आणि त्याच्यानंतर ना मी तिला बटाट्याचा पराठा म्हणजे बनवून देते. कारण की ॲटलिस्ट ती खाते तरी मन भरून. दुसरी एखादी भाजी दिली ना मग ती चपातीवर लावून लावून कसं तरी अर्धवट खाणार आणि मग तसंच येणार. तर त्यासाठी ना थोडंसं असं इंटरेस्टिंग पण काही दिलं ना तर खाते पण. आणि त्याचा पराठा आणि ते एक मनामध्ये आहे की दादू उठल्यानंतर ते जो बटाट्याचा पराठा आहे ना तो पण मला करू देणार नाही. ते एक मनामध्ये. आणि हे एक काम सकाळ सकाळ वाढतं. जे काम नको असतात ना ते काम आपल्याला सकाळी सकाळी घाईमध्येच कधी पण करायला मिळतात. तुमचं पण असंच होतं का? आणि इथं भाजी बनवून रेडी झालेली आहे आणि इथं पराठा बनवला आणि आता तिला डब्याला देते आणि टिफिनला पाठवते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.